थांब, पुढे जाऊ नकोस. तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल आता सुरू होणार आहे. तुझ्या मागची 7.5 शनीचा प्रभाव आता कायमचा दूर जाणार आहे. तुझ्या मागे लागलेला शनीचा त्रास आज कायमचा संपून जाईल आणि तुझ्या शत्रूंची 7.5 आता त्यांनाच भोगावी लागेल. तुझ्यावर कित्येक दिवसापासून संकटांची सावली होती, म्हणून आज तुझा काळ बदलत आहे. होय, तुझ्या मुलांचं भाग्य आता उजळलं जाणार. हा व्हिडिओ तू स्किप करू नकोस, कारण भगवंताने तुझं नशीब बदलायचं ठरवलं आहे. होय माझ्या लेकरा, देवाची वेळ लागते, पण जेव्हा न्याय मिळतो तेव्हा सगळं उलटं होतं. आता तुझ्या घरात सुखाचे दिवस येतील. तुझ्या मुलांचं भाग्य चमकणार आणि जिथे अडथळे होते तिथे संधीच येणार. कारण तू एकटा नाहीस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय आता सुरू होत आहे. तू एकटा नाहीस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. आज हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक, नाहीतर आयुष्यभर तू पश्चाताप करशील. जर तुला वाटत असेल की आज तुझं नशीब बदलणार, तर कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे लिही आणि हा संदेश शेअर कर, कारण कदाचित कोणाचं आयुष्य आज बदलून जाऊ शकतं. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा भगवंत तुझ्या दिशेने पाऊल टाकत आहे. होय माझ्या बाळा, बघ, आज मी जे सांगणार आहे ते समजलं तर तू तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतोस. माझ्या बाळा, तुझं नशीब साथ देत नाही असं तुला वाटतंय, पण आज तुझं भाग्य मी लिहित आहे. माझ्या लेकरा, बघ, हळूहळू तू प्रयत्न करणं कायम ठेव आणि एक दिवस तुला जाणवेल की तू कधीच हारला नाहीस. तू जिंकण्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होतास. माझ्या बाळा, बघ, तू लोकांसाठी जगतोयस, म्हणूनच तू स्वतःपासून दूर जात आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींवर विश्वास ठेवण्याऐवजी आपण लोकांच्या भीतीत अडकून राहतो. ज्या दिवशी तू लोकांच्या आवाजापेक्षा तुझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवशील, त्यावेळी तुझं नशीब बदलायला सुरुवात होईल. मग तूच ठरव, तुला भीतीत जगायचंय की विश्वासाने उभं राहायचं आहे, कारण तुझा देव तुझा स्वामी कायम तुझ्या सोबत आहे. ज्यांना आपल्या देवावर खराखुरा विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, माझा देव माझे स्वामी. आणि बघा, ज्याचा कोणीच नसतो त्याचा भगवंत असतो. ही गोष्ट आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा. पहा, तुमच्या आयुष्यात सुद्धा एक वेळ अशी येणार जिथे तुम्ही हारलेला असाल, पण तुम्हाला तिथूनच नवीन संधी सापडणार असेल. म्हणून कधीच हार मानून थांबू नका. जो स्वामींवर मनापासून विश्वास ठेवतो त्याला कधीही कोणाच्या पायाशी झुकण्याची गरज पडत नाही, कारण स्वामी आई त्याच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभी असते. म्हणूनच बघ, या जगात प्रत्येक जण कोणापुढे झुकतो, नावासाठी, पैशासाठी, स्वार्थासाठी किंवा मजबुरी म्हणून. पण एक माणूस असा जो कोणासमोरही झुकत नाही. का? कारण त्याचा विश्वास असतो स्वतःवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर. जो स्वामींवर मनापासून विश्वास ठेवतो त्याला कधीच कोणाच्या पाया पडण्याची गरज पडत नाही. सदैव त्याची स्वामी माऊली त्याच्या पाठीशी त्याचं रक्षण करत असते. नशीब साथ देत नाही, परिस्थिती उलटी होते, लोक साथ सोडतात, पण आपला भगवंत आपली साथ कधीच सोडत नाही. स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात. जर सहमत असाल तर एकदा मनापासून म्हणा, लव यू गॉड, आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कारण जो सच्चा स्वामी भक्त आहे त्याचं कर्तव्य आहे जास्तीत जास्त स्वामी भक्तीचा प्रसार करणे. माझ्या बाळा, तुझी खरी किंमत तुझा देव जाणत आहे. विश्वास ठेव, जगावर नाही तर आपल्या देवावर. ज्या दिवशी तुझा विश्वास पूर्ण होईल त्या दिवशी तुझं नशीब सुद्धा बदलून जाईल. आणि बघ, तू एकटा नाहीस,
डोळे बंद कर आणि एकदा तू मनापासून म्हण, माझा देव, माझे स्वामी. माझ्या बाळा, बघ, ज्या दिवशी तुला तुझ्या जवळच्यांनी त्रास दिला, तू ज्यांच्यासाठी स्वतःला बदललास, ज्यांच्यासाठी तू प्रत्येक वेळी झुकलास, त्यांनीच तुला एक दिवस वाकवून टाकलं. आणि हेच आयुष्याचं सत्य आहे बाळा. जिथे जास्त प्रेम दिलं जातं त्यालाच तिथे जास्तीत जास्त प्रमाणात दुःख दिलं जातं. पण बाळा, तुझं नशीब तुझ्या विरुद्ध नाही. आज जे लोक तुला दुर्लक्ष करत आहेत, उद्या तेच तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. तू कुणालाही काहीही सिद्ध करू नकोस. तू फक्त स्वतःचं आयुष्य जग. रात्री तू शांत असतोस, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतोस. तू एकटा नाहीस. स्वामी माऊली आहे तुझ्या पाठीशी. तुला कोणीही हरवू शकणार नाही. फक्त एकदा मनापासून माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. कारण बाळा, ज्यांच्यासाठी तू जगलास त्यांनीच तुला तोडलं, पण तुझी स्वामी आई कायम तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझा देव तुझ्या पाठीशी नाही, तुला त्याने एकटं सोडलं. पण बाळा, पैसा फक्त खिशात नाही, तो आधी माइंडसेटमध्ये तयार होतो. तसंच तुझा देव तुझ्या मनात असायला पाहिजे. आणि नक्कीच तुला तुझं आयुष्य बदलताना आता दिसणार आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुझ्या विरोधात नाही, तर ते तुझ्यासाठीच आहे. म्हणून आज तू रडत आहेस, पण उद्या याच अश्रूंमधून तुझी ताकद जन्माला येणार आहे. लोकांचा विचार सोडून दे. लोक कधीच तुझं आयुष्य जगणार नाहीत. ते फक्त बघतील, बोलतील आणि पुढे निघून जातील. पण तुझं आयुष्य, तुझं निर्णय, तुझं यश हे सगळं तुझ्या हातात आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. तुझा शत्रू बाहेर नाही, तर तो तुझ्या मनात आहे. एकदा का तू स्वतःवर विजय मिळवलास, तर बाहेरचं जग तुला कधीच हरवू शकत नाही. माझ्या बाळा, तुझं आयुष्य बदलेल त्यासाठी तुला स्वतःत बदल करावा लागेल. उठ, जागा हो आणि स्वतःला सिद्ध कर. जगाला दाखव की तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीयेस, तर इतिहास घडवणाऱ्यांपैकी आहेस. होय माझ्या लेकरा, जे लोक तुला टाळत होते तेच तुझं नाव अभिमानाने घेतील. तुझ्या आयुष्यात काही लोक येतील जे तुला खाली खेचतील. तुला म्हणतील की तू करू शकत नाहीस, पण तू त्यांचं ऐकू नकोस बाळा. स्वतःवरती विश्वास ठेव. कारण जगात सगळे सोडून गेले तरी एक माणूस नेहमी तुझ्यासोबत असतो, तो म्हणजे तू स्वतः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.